हो चला राव सरपंच तुम्ही. अरे काय राव गांड्या काय वाईट आहे करा तुझ्या माणसात थोडं फार बसलं की इकडे चला आणि तिकडे चला ते लहान पोरांचे आमचं शेवरे सुद्धा असं करीत नाही नुसतं चला चला. कुठं कुठं चला म्हणतोय काय माहित मोळ घालायला. बघा सरपंचाला मोळ वळायला. सरपंचानी कुठं मावळ वळीलेत. अहो मावळ वळायचे तर गांठी आम्ही चेअरमननी. अरे आम्ही जेव्हा तरुण होतो ना त्यावेळेस हे असं कोणतं झाड असू दे लिंबाचा असू बाबळीचा असू हे वर जायचो असं पार काट्यात तिथं जाऊन आम्ही ते मावळ वळायचो. आणि सरपंच कुठं खाली असं ताट धरून एखादा मावळाचा कांदा आमच्याकडून फुटला तिथे धार खाली लागली तर माझं ताट बीट ती टोकर बिकर घेऊन असे. सरपंचानी कावा झाडावर चढलेत सरपंचानी कावा मावळ वळलेत. आम्ही मावळ आणलं का मग सरपंच खायचे आमच्या बरोबर. हा होय. हा पाहिलं का आता तुम्हाला येतं का? भास का अरे असे किती का आतापर्यंत 200 मावळ वळली असतील. चला ना आम्ही मोळ घालायला. कुठं मला द्या ना मोळ काढून. कधी आत्ता. अरे 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 नेमकं आहे का तू नेमकं अशा दिवशी म्हणला आज हे एकादशी एकादशीच्या दिवशी आमचा उपवास असतो. आम्ही जरा उपाशी असतो मग आमची जरा एनर्जी डाऊन असते वर झाडावर चढायला आम्हाला त्रास होईल. एखाद्या दिवशी जर आम्ही कधी नॉनव्हेज वगैरे खाल्लं तर मग आमच्यावर जर एनर्जी आली तर मग आम्ही अशा झाडावर असं चढून येऊ मावळ काढून देऊ. कधी खाणार आहे नॉनव्हेज? रविवारी. रविवारी आता मोळ घाला. हा हा रविवारी नक्की चालतं 100%. जाऊ आपण रविवारी. अरे काय ऐकत तू चेअरमनचं गांठ्या. अरे या चेअरमनच्या बापारे ऐकू ऐकू मग कान किटलेत. चेअरमन इतका बापारे आणतात नशीब म्हणले नाही. ऑलिम्पिक मध्ये जर असा मावळ हॉलायची जर गेम असती ना तर माझ्याकडे मेडलची लाईन असती लाईन. 100% ते गेम ऑलिम्पिक वाल्यांनी ठेवला नाही मावळ व्हायचा नाही तर असे घरात स्पेशल भिंत बांधावं लागली असती. मला संग्रहालय करावं लागलं असतं माझ्या मेडलचं. इतके मेडल मिळाली असती. घ्या खा आता मदत खातो मी आता गंठन कुमार. हे सरपंचाला खपत नाही आपलं चेअरमनचं म्हणून आता ते तुला दुसऱ्या पद्धतीने सांगत आहेत पण काय ऐकू नको. तुम्ही रविवारी किती वाजता जेवणार आहे? रविवारी मी असा दुपारी 12 वाजता जेवलो. मी 12:30 एकले येतो तुम्हाला. चालेल चालेल जाऊ मग. हा हा चौक सरतो. हा जा काय तुम्ही लहान पोरं बघून येड्यात काढीत राव चेअरमन. हा आता वय काय मावळ घालायचं. अक्का भाई यायचं ते विसरून जाईन ड्रायव्हर. हो सुजाताबाई कुठं चालल्या? काय नाही आपलं घरी. तुम्ही? मी असंच. तुम्हाला मध खायला आवडतो का? हा लई. एकदम असा ताजा ताजा. हा राव. मग ते इथं गावातलं ते झाड आहे ना मोठं हा हा त्या झाडाला आहे ना लय मोठा असा मोळ आहे. अयो पण कोण काढणार? तुम्ही काढणार का? मला नाही जमत. मग बाळूभाऊ. हा राव. बाळूभाऊ लहानपणापासून खेड्यात वाढलेला आहे. हा, बरोबर. तर झाडावर चढता येतो मोळ व्हायचं येतं ते कांदा फोडून मध बी काढता येतो. हा बरोबर बाळभाऊ करतील नाही का? हा मग चला ना आपण जाऊ बाळभाऊला सांगू. नाही मी नाही येत. ते बाळूभाऊ मला परत बघितलं की नाही म्हणून. हा का? तुम्ही बाळूभाऊकडे जा आणि मध आणलं की मला आवाज द्या मग आपण दोघं मध खाऊ. चालतं तसं करू मग. चल मग तुम्ही बाळूभाऊ कडून घ्या तेवढं करू. बरं बरं येऊ का? बरं झालं सांगितलं. हा हा येऊ का? हा चालेल. ते बाळूभाऊचं उस्तर नाश्ता तरी करून यावं. बाळूभाऊ बाळूभाऊ झोपले काय? हा काय असं कसं कुठं बी झोपता हो? काय झालंय जरा जेवण करून आलो आळस आला हा हा म्हणलं बसावं जरा. काय म्हणता? निवांत आहेत का? हा सध्या निवांतच आहे. हा का? अहो ते आपल्या वड्याच तिथं नाही का ते मोठं झाड हा तिथं लय मोठं मध आहे माहिती का तुम्हाला? हा काढा ना खा ना मग. अहो मी कसं चढणार झाडावर? मला येत नाही ना. तुम्ही चला ना द्या ना काढून. मी हा मी सरपंचाची तिथं सालगाडी. सरपंचानं सांगितल्याशिवाय इकडची काडी तिकडे करीत नाही माहितीये का तुम्हाला? अहो काडी नाही इकडं तिकडं करायची मध काढायचंय. मी नसतो येत कुठं. येडे का तुम्ही? दिलं असतं ना काढून. नाही नाही तुम्ही तो कोणाला खाऊ तुम्हाला देते. मला नको खाऊ खाऊ काटाळा आलाय. जीबा हे झाली ते मध खाऊ खाऊ. म्हणून तुम्हाला काय वाटत ना मला इच्छा झाली. अहो बाळूभाऊ मग इच्छा झाली तर कोणा कोणा काढून घ्या ना. गावात किती का माणसं आहेत. तुमच्या एवढे हाईट कोणाची हात पुरणार नाही नाही. नाही हे आता वय झालंय मला नका सांगू झोपू द्या मला. काय राव बाळूभाऊ एक काम सांगितलं कधी नवत ते नाही करत. आपण गावात माणसं आहेत ना किती का पण त्यांच्याकडून घ्या ना काढून राव. मी सरपंचाची तिथं सालगडी आहे. भांडू नका ना मग हळू बोला ना. तुम्ही मोकळे दिसले म्हणून सांगितलं ना. मग आवाजच तसा आहे मा भांडू नका ना म्हणजे. हा आवाज तसा आहे. गावात किती का माणसं पडलेत त्यांच्याकडे जा त्यांच्याकडून काढून घ्या. जा मला झोपू द्या. बर तुम्हाला बाय माझ्यासोबत कसं बोलायचं ते बी कळत नाही. मी उगाच तुम्हाला काम सांगते. जा तिकडे. हा बाय माणूस काही सांगेल चढ झाडावरून टाक येरी उडी.
काय चाललंय? मी काय रिक्षा पुसतोय. हा का, निवांत आहे ना? निवांत का बरं? माझं काम होतं. काय? ते वड असते नाही का, ते मोठं झाड, हा तिथं काय? तिथं लय मोठं मध आहे. बरं मग चल ना, काढून दे ना, आपण खाऊ. नाही रे बाबा, मला जायचंय तर रिक्षा घेऊन नगरला चाललोय मी. मावळण बिवळण काढायला टाइम आहे का मला? थोडाच वेळ लागन, लय नाही लागणार. नाही नाही, मी मला नाही चढता येते झाडा बिडावर, आणि मी नसं काढते मावळ बिवळ. चल ना. नाही बाबा नाही, मला जायचंय नगरला. जा बरं. कामाचा नाहीये. हा, मध काढावं नाही तर काही काढावं तिथं. उद्या डिंक काढायला लाव. एक दो तीन. हो गंठन भाऊजी, का तुम्ही म्हणे झोपायला चाललो, फिरताय खुशाल. झोपायची आहे ना, लाईट गेलेली ना. अहो ते कोणीच आहे ना माझ्या बरोबर, बाळू भाऊ बी, सॅम बी, कोणीच नाही. म्हणजे सगळ्यांनाच काम आहे, तुम्हीच चला ना. नाही ना, मला नको. एक काम करा ना, चेअरमनला जातो घेऊन. अहो चेअरमनचं वजन किती, चेअरमनचं वय किती, त्यांना चढता तर येईन का झाडावर? अहो चेअरमन आहे ना, तरुणपणी असं कोणत्या की झाडावर चढायचे, मध काढायचे. हा हा, तरुणपणी ना. आतापर्यंत 200-300 मोहळ काढलेत मी. आणि ऑलिम्पिक मध्ये जर असतं ना हे मोहळ काढायची स्पर्धा, तर ती मेडल लाटवाली एक अख्खी भिंत बांधावी लागली असती, म्हणले चायनाच्या भिंतीसारखी. हा का? बापरे, एवढे प्लेअर होते का चेअरमन? हा, तुम्ही एक काम करा, जाणकार माणूस हे, त्यांनाच सांगा, ते झाडावर बी चढतील आणि मोहळ बी काढून देतील. हा राव, चालन सांग. चेअरमन आहे ना, तिथं टाकीपाशी बाकड्यावर बसलेली होती. हा का? हा, मी तिकडूनच आले आता. मग बघा डोकाना तिथं दिसतील बाकड्यावर. बरं जाते मग. हा चालतंय, पहाडले तुम्हाला बोलवते हा, खायला. बोला ना. हा. 1 2 3. काटे नहीं कटती ये दिन ये रात कहनी थी तुझसे जो दिल की बात. सुजाताबाई, तुमचंच आता म्हणजे चिंतन चाललं होतं आणि साक्षात तुम्हीच आमच्या समोर काय भजन करत होते काय माझ्या नावाचं? जपमाळ जपमाळ जपित होतो अशी. बरं सुजाताबाई बरं बरं. काय म्हणता? काय निवांत दिसतात तुम्ही. हा, सध्या तरी काय निवांतच आहे. हा का? मग चला ना, आपण एका ठिकाणी जाऊ. कुठं जायचंय? झाडावर. झाडावर? या वयात आता कुठं झाडावर, कुठं फिरायला माळ्या अहो, बिळ्या? ते वड्यास तिथं नाही का मोठं झाड आहे, तिथं लय मोठं मध आहे. हा मग आणि मला ते खायची लई इच्छा झाली. मधच खायचंय ना तुम्हाला? हा. मस्त डाबरचं तुम्हाला मध ते हानी आणून देतो, एकदम मस्त डबा भरून मध खा, भाकरी चुरून खा त्याच्यात. हो, ते डाबर हनी बिनी राहू द्या, मला ओरिजिनल खायचंय. ओरिजिनल कुठं? ते पण ओरिजिनलच असतंय. आपण काय आता ते झाडावर एवढ्यावरती चढायचं, ते काढायचं, त्यापेक्षा तुम्हाला अशा मधाच्या कितीतरी बाटल्या आणून देतो. काय कामाचं नाही चेअरमन, एखादं काम सांगितलं का नुसतं असं करतन तसं करतन हे करतन, जे सांगते ते नाही ऐकत. बरं चला, तुम्हाला झाडावरचाच मध काढायचा ना. हा. आता उगं तुमचा शब्द आम्हाला मोडता येत नाही म्हणून, नाही तर आम्ही चेअरमन असं कुठं झाडावर ते चढायचे असे काम करत नसतो. अहो ते ओरिजिनल असतं, काय भारी लागतं ते. ते काय डब्यातलं आपलं ते मेडिकलचं काय एवढं बरोबर नाही लागत. बरं, आता साखरेवाणी. तुमचा शब्द आम्हाला नाही मोडता येत. तुमच्यासाठी काय आम्ही झाडावर काय अख्खा एव्हरेस्ट चढायला तयार आहेत. बरोबर, सध्या झाडावर. बरं चला, कुठे आहे सांगा आम्हाला. सुजाताबाई, हा, कुठे इथंच मग? चेअरमन, इथंच इथंच. कुठे आहे दाखवा. हे बघा, बाय बाय बाय, काय मोठं आहे चेअरमन. हे मोळ होय. हा. मोळ तर बरंच जरा मोठंच आहे. बरं, आम्ही हे मोळ हळवतो, हा. तुम्ही घरी जावा. का बरं? अहो, आता आम्ही असे काय म्हणतात त्याला, रांगडे गडी दऱ्या खोऱ्यात राहणारे. पण तुम्हाला जर एखादी माशी चावली आणि तुम्हाला जर रिॲक्शन आलं, काही झालं, तर डायरेक्ट ऍडमिटच करावं लागेल. हा का? हा, तर आता मोहोळ हळूच तर तुम्ही घरी जा, मग आम्ही तुम्हाला मध आणून देतो अहो, डायरेक्ट. पण मी काय म्हणते, थांबते ना मी एकटे, कसं थांबता तुम्ही? माश्या जर चावल्या तर काय होईल तुमचं? आम्हाला माश्या काही करीत नाही. आम्ही हे अशा माश्या खिशात घालून हिंडायचो लहानपणी, तरी आम्हाला माश्या चावत नाहीत. खिशात? हो, अशा दोन्ही खिशात आम्ही अशा माश्या घालायचो आणि मग तो मोहळाचा मध त्या काढायचो. राहायच्या अजिबात हुकाचू करीत नव्हत्या. हा वय? हा, चालतंय, मग मी जाते. हो हो. या त्या ना. तुमच्या साडीचा आज लाल कलर आहे, बर, त्या जर भडाकल्या तर तुमचं काही खरं नाही. असं पण होतं का? हा, असं सुद्धा होऊ शकतं. तुम्ही जा घरी, आम्ही आणतो तुम्हाला मध. बर, पण ते मध खिशात नका आणू. हा, नाही नाही, मध नाही खिशात आणत. मोहळ्याच्या माश्या आणू का खिशात? नको. हा, मग तुम्ही घरी जा. हा, जाऊ का? हा, 5 मिनिटात आलो मी घेऊन. बर. आयला इथे होय ते मोळ, पण चेअरमन बाईचा नाद वाईटच.
आयला 2 पायऱ्या चढायला नको म्हणणारा चेअरमन बाईसाठी फार झाडावर चढलाय. जाऊ दे आता आलो इथं तर घेऊ मळ काढून. ऐ, आली की नाही? जाऊ नको. अरे चेअरमन आहे मी या गावचा, याच गावात आहे. तुझ्या ताबाई बरोबर पाहिलं असत का? सरपंच वाचवाय गाठ्या सरपंच. अरे सरपंच बाबा 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 हे काय तारा झाली, हे लाल लाल झाले सगळं, तोट सुजले, वट सुजलेत, काय भानगड काय? अहो त्या मावळाच्या माशाचा आवलाट राव. अरे तुम्हाला सांगितलं होतं ना राव, तुमचं हे वय एखादा झाड झाडायचं मावळ घालायचं, कशाला कुठं नाही गेला तुम्ही हो? पण सुजाता बाई लय माग लागल्या, मला तोच मावळाचा मत खायचा आहे. मग गेलो तिथं वरती, त्यामुळं झालं तसं. आईला आता काय करावंच काय बा, आता काय आता हे तर डॉक्टरला तरी दाखवा. हा जायचंय डॉक्टरकडे आता, पण म्हणलं चला तुम्हीच घेऊन चला मला डॉक्टरकडे. आईला चेअरमन द्या राव, या बाईचा नाच सोडून तुम्ही. देव राव, पण परवापासून आता उद्या काय आहे? आता ते काय झालं, ते मावळाच्या माशाचा आवल्या ते नाही मावळ वाळता आलं. आता दुसरं बघितलंय, ते होळून बाईला एकदा मत दिला का बाईचा नाच सोडू. पाय कुठे तुमचे?